उघडल्यानंतर जो सुगंध येतो ना, बस घरातले सगळे किचनमध्ये धावत आलेच पाहिजेत. थांबा, अजून स्क्रोल करू नका. आज मी तुम्हाला अशी व्हेज दम बिर्याणी दाखवणार आहे. एकदा पाहिली की पुन्हा बायाची बिर्याणी तुम्हाला आठवणारच नाही. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सगळ्यात आधी ही बिर्याणी का बनवायची? सोपी आहे. आपण घरात स्वच्छता असते, चव, क्वांटिटी सगळं आपल्या हातात आहे. बाहेरचं ऑर्डर करण्याची गरज नाही आहे. कमी पैशात आपल्याला जास्त क्वांटिटी मिळणार आहे. त्यामध्ये भाज्या, तांदूळ, दही म्हणजे पौष्टिक आणि पोटभरीचं आपलं जेवण होणार आहे. घरी पाहुणे आले की संडे किंवा लंच पार्टी एकदम परफेक्ट डिश, ती म्हणजे व्हेज दम बिर्याणी. तर चला, जास्त वेळ न घालवता बिर्याणीला आता सुरुवात करूयात. तर सर्वात आधी मी घेत आहे तो म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे बिर्याणी तांदूळ. तर मी इथे 1.5 कप घेतलेला आहे. आमची 2 जणांची बिर्याणी आहे, त्यासाठी मी इथे 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे, तो पण बिर्याणी राईस. त्याला व्यवस्थित असं पाणी टाकून त्यामधलं जे एक्स्ट्राचं असं पहा, त्याच्यातून जी घाण निघते ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने तुम्ही वॉश करून घ्या आणि चांगलं पाणी टाकून त्यात अर्धा तास तिला भिजत ठेवायची आहे. आता हे भिजत ठेवीपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे, ते म्हणजे सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या. त्यामध्ये मी वाटाणे घेतलेले आहेत, गाजर घेतलेला आहे, बीन्स घेतलेली आहे, बटाटे घेतलेले आहेत, शिमला मिर्च, त्याच्यानंतर हिरवी मिरची देखील टेस्ट खूप छान येते हिरवी मिरची घातल्याने, आणि फ्लावर घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 वाटी दही घातलेली आहे. याने आपल्या भाज्यांना आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा मोठा लाल तिखट आणि अद्रक लसणची पेस्ट देखील घातलेली आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता त्याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये जी आपली बिर्याणीची जाण आहे, तो म्हणजे बिर्याणी मसाला, तो मी त्यात 2 चम्मच घालणार आहे. तुम्ही घरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, खूप छान चव येते. आता यामध्ये आपण ज्या भाज्या काटून ठेवलेल्या होत्या सगळ्या, त्यांना व्यवस्थित असे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्या सगळ्या त्यात टाकून झाल्या की तुम्ही चम्मचच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताने पण त्याला मिक्स करून घेऊ शकतात. आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जी दही आपण जे मसाले घातलेले आहेत त्यामध्ये, आणि थोडंसं तुम्ही मीठ देखील त्यामध्ये घालू शकतात, म्हणजे दह्यासोबत त्यामध्ये थोडंसं मीठ असं मुरलं जाईल. आणि त्याला व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित अशी जो सुगंध आहे मसाल्याचा तो व्यवस्थित त्या भाज्यांमध्ये उतरून जाईल. त्यानंतर आपला तांदूळ पण भिजून झालेला होता. जोपर्यंत ही दुसरी तयारी केली तोपर्यंत मग गरम पाणी करायला ठेवलं मोठ्या कढईमध्ये, आणि त्यामध्ये तो तांदूळही घातला. त्यामध्ये 1 तमालपत्र घातलं, 3 लवंग घातले, 3 काली मिरची घातली आणि 1 दालचिनीचा थोडासा तुकडा घातला. आता याला सगळ्यांना असं मिक्स करून घ्यायचं एकजीव, आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ देखील आपल्याला घालायचं आहे. म्हणजे त्या आपल्या भातामध्ये ज्या तांदूळ आपल्या बिर्याणीचा तयार होता त्यामध्ये व्यवस्थित असं मीठ मुरलं जाईल. तर असं 70 ते 80% फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तो शिजवून झाला की त्याला आपल्याला चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जी पुरणाची वगैरे किंवा तुमच्याकडे दुसरी असेल तर त्यामध्ये तुम्ही काढू शकता. माझ्याकडे पुरणाची होती तर त्यामध्ये मी काढलेला आहे. आता तो भात थंड होतोय तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे, तो म्हणजे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. बारीक असा स्लाईसमध्ये मी त्याला काटून घेतलेला होता आणि कडकडत्या तेलमध्ये मी त्याला टाकलेला आहे. कारण आपण थंड तेलमध्ये जर का टाकलं तर तो लवकर कुरकुरीत होणार नाही किंवा लवकर तळला आपला जाणार नाही. तर कडकडीत तेलमध्ये टाकायचं आहे आणि असा लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे. आता त्याला देखील आपला काढून झालेला आहे. तोपर्यंत आता करायची आहे आपल्याला बिर्याणीची तयारी. तर त्यासाठी मी आधी तूप घातलेलं आहे. हे गाईचं तूप होतं माझ्याकडे, मी तेच घातलेलं आहे. त्यानंतर जे आपण भाज्या दहीमध्ये मिक्स करायला ठेवलेल्या होत्या मॅरिनेट करायला, ते आपण त्यात घालणार आहोत. तर त्याला पण असं तूपमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे.
आणि त्यामध्ये वरतून थोडासा जो तळलेला कांदा आहे तो देखील आपण घालणार आहोत, म्हणजे त्याची चव अजून वाढणार आहे. तळलेल्या कांद्यावरच आपली बिर्याणीची खूप चव असते, तर तो कांदा तुम्ही जास्त तळा, म्हणजे जेणेकरून आपल्या बिर्याणीची चव ही खूप छान येणार आहे. त्याला 5 मिनटं फक्त तेलमध्ये आणि त्या दह्यामध्ये असं वाफवून घेतलं झाकण लावून, म्हणजे जेणेकरून ते लवकर सॉफ्ट व्हायला त्यांना मदत होईल. आता त्यामध्ये मी घातलं आहे अर्धा ग्लास पाणी, म्हणजे जेणेकरून आपल्या भाज्या लवकर शिजून जातील. आता वापस मी झाकण ठेवलं होतं अजून, आणि पहा 5 ते 7 मिनटामध्ये लगेच आपल्या भाज्या अशा शिजून तयार झालेल्या आहेत. तुम्ही असं त्यामध्ये दाबून चेक देखील करू शकता. आता त्यावरून आपल्याला करायचे आहेत आता लेयर. हे आपलं सर्वात महत्त्वाचं पार्ट आहे. तर त्यावर असे लेयर करायचे आहे. म्हणजे मी वरतून कांदा, जो तळलेला कांदा होता तो घातला, त्यानंतर कोथिंबीर देखील घातली, आणि जो आपला तांदूळ आहे तो मी त्याच्यावर अशा आता लेयर करून घेणार आहे. तर मी 2 लेयर करणार आहे. आता ह्या लेयरमध्ये तांदूळ घातला, सगळीकडे स्प्रे करायचं आहे त्याला. त्यानंतर जो तळलेला कांदा आहे तो देखील आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अजून वरतून कोथिंबीर घालायची आहे, आणि जे उरलेला तांदूळ होता तो पण आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं. त्यानंतर अजून कांदा घालायचा आणि कोथिंबीर करून लावून घ्यायची. त्यानंतर त्याला बंद करायचं, आणि तुमच्याकडे तो पेपर नसेल टाकायला, माझ्याकडे देखील नव्हता, तर मी कणिकने सगळीकडून पॅक करून घेतलेलं होतं त्याला. आणि आता वेळ आलेली हे बिर्याणी घालायची. तर पहा वास असा येतोय की बापरे, सगळे डायरेक्ट किचनमध्ये येणारच आहेत वास आल्यानंतर. तर अशी झालेली आहे आपली व्हेज दम बिर्याणी. ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि नंतर मला कमेंट्समध्ये सांगा की घरची बिर्याणीच बेस्ट असं वाटलं की नाही तुम्हाला. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या मस्त रेसिपीसोबत भेटू. थँक्यू.